नमस्कार मित्रांनो, TRTIच्या ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नवीन रजिस्ट्रेशन किंवा नवीन फॉर्म जो होता तर तो अप्लाय करायचा होता, तर अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्म अप्लाय केला नव्हता तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती क्लोज झालेली आहे। तर दुपारी 12 वाजेला जी वेबसाईट आहे तर ती क्लोज होणार होती आणि त्या ठिकाणी जी वेबसाईट आहे तर ती क्लोज झालेली आहे। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे तर ते अजूनपर्यंत सबमिट झाले नाही किंवा डॉक्युमेंट प्रॉब्लेममुळे डॉक्युमेंट अपलोडिंगमुळे त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता, तर त्यांचेसुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आहे तर ती सबमिट होऊ शकले नाही। तर कदाचित आपल्याला जी डेट आहे तर ती वाढवून दिली तर ठीक आहे, नाहीतर आपल्याला फ्रेश ॲप्लिकेशन किंवा नवीन रजिस्ट्रेशन करता येणार नाही। आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केलेले आहे परंतु त्या ठिकाणी काही मिस्टेक्स झाल्या असेल, आधार नंबर चुकीचा एंटर केला गेला असेल किंवा आपली जी पर्सनल डिटेल आहे, डॉक्युमेंट सिरीज नंबर असते तर ती त्या ठिकाणी एंटर करताना जर काही चुका झालेल्या असेल तर ते सर्व फॉर्म जो आहे तर तो एडिट करण्यासाठी आपल्याला 2 वाजेला आज दुपारी जी विंडो आहे तर ती ओपन होणार आहे आणि त्यानंतर आपण 4 वाजेपर्यंत संध्याकाळी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर ते आपण एडिटिंग आणि प्रिंट आउट घेऊ शकणार आहे। आणि त्यानंतर जी प्रिंट आउट आणि एडिटिंगची जी विंडो आहे तर तीसुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजेला क्लोज होणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकीचे भरले गेले असेल किंवा काहीतरी मिस्टेक्स झाले असेल तर त्या तुम्ही 2 ते 4 वाजेपर्यंत आपण एडिटिंग आणि प्रिंट आउट घेऊ शकणार आहे। आणि नवीन मुलांचे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे अजूनपर्यंत बाकी राहिले होते आणि जी विंडो आहे तर ती क्लोज झालेली आहे, रजिस्ट्रेशन विंडो जी आहे तर ती क्लोज झालेली आहे। कदाचित जर डेट वाढवून दिली तर आपल्याला नवीन ॲप्लिकेशन की रजिस्ट्रेशन करता येणार आहे। तर आय होप आपल्याला जी डेट आहे तर ती परत अजून वाढवून देण्यात यावी आणि त्यानंतर आपण जे आहे तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहे। आणि ज्यांचे फॉर्म त्या ठिकाणी एडिटसाठी बाकी आहे तर त्यांनी 2 ते 4 वाजेपर्यंत आपण आपले फॉर्म एडिट करून घ्यायचे आहे। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।